नमस्कार, मी भक्ती. तुमचं भक्ती शिंदे या चॅनलवर खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत छोलेची भाजी. अगदी साध्या सोप्या पद्धतीने, चवीलाही खूप मस्त लागते. एकदा नक्की ट्राय करा. चला तर मग जास्त वेळ न घेता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. कुकर घ्यायचा, त्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकायचं. मी छोले 5-6 तास भिजवून घेतलेले आहेत आणि ते छानपैकी भिजलेले आहेत. ते छोले त्यामध्ये स्वच्छ धुवून टाकायचे. त्यामध्ये 2-3 तमालपत्र, 3-4 दालचिनीचे तुकडे टाकायचे. बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेले 2 टोमॅटो टाकायचे आणि चवीनुसार थोडंसं मीठ. हे आपण पुन्हा टाकणार आहोत, त्यामुळे थोडंसंच मीठ टाकायचं. कुकरला 5-6 शिट्ट्या होऊ द्यायच्या. ते खूप छान शिजते. 6 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता ते खूप छान शिजलेले असेल. त्यानंतर एक कढाई घ्यायची, त्यामध्ये 2-3 चमचे तेल टाकायचे. ते 2-3 लवंग, 4-5 मिरे आणि बारीक चिरलेला कांदा टाकायचा. कांदा चांगला परतून घ्यायचा. त्यामध्ये 7-8 लसणाच्या पाकळ्या, 2 टोमॅटो बारीक चिरलेले, अद्रक टाकायचं आणि त्यावर झाकण ठेवायचं आणि असं गोल्डन कलर येईपर्यंत परतायचं. कांदा परतल्यानंतर खूप छान वास येतो. तर तो एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा. त्यामध्ये पाणी टाकायचं नाही, तसंच कोरडा वाटून घ्यायचा. तर एक कढाई घ्यायची, त्यामध्ये 2-3 चमचे तेल टाकायचे, 1 चमचा जिरे, 2-3 चमचे छोले मसाला, धने पावडर, काळा मसाला, हळद, हिंग, लाल मिरची पावडर चवीनुसार टाकायचे. मसाला टाकताना गॅस कमी ठेवायचा. मसाले जळू द्यायचे नाही. मसाले टाकायच्या वेळेस तेल खूप तापलेलेही नसावं. त्यानंतर आपण बारीक वाटून घेतलेली कांद्याची त्याची पेस्ट त्यामध्ये टाकायची. व्यवस्थित मिसळून घ्यायचं. गॅस कमीच ठेवायचा. भाजी चांगली मिक्स करून घ्यायची आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे. मिक्स झाल्यानंतर त्यावर 5 मिनिटासाठी झाकण ठेवायचं. आता आपण बघू शकता की आपले छोले चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत. बघू शकता तुम्ही. 5 मिनिटे झालेली आहेत. बघू शकता तुम्ही किती छान तरी आलेली आहे. मसाला खूप छान शिजवून झालेला आहे. आता त्यामध्ये शिजवलेले छोले आपण त्यात टाकणार आहोत. टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. बघू शकता भाजी खूप छान तयार झालेली आहे. त्यावरून थोडीशी कोथिंबीर टाकायची. शकता भाजी किती छान झालेली आहे. वासही खूप छान येत आहे. त्यावर 5-1 मिनटं झाकण ठेवायचं. त्यामुळे खूप छान तरी येते भाजीला. आता आपण बघू शकतो की भाजीला किती छान तरी आलेली आहे.
भाजी एका बाउलमध्ये काढून घ्या. कशी वाटली रेसिपी? एकदा अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि भक्ती शिंदे या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.